हॅलो गाईज. आता मी हा व्हिडिओ एक्झॅक्टली तुमच्या मोटिवेशनसाठी करते ऑर एल्स ते बोलतात ना एक हॅपीनेस मला भेटतं आहे हे सर्व करून. कारण मी 2018पासून विचार केलेला की हे असं करणं आणि मी ॲज अ इन्फ्लुएन्सर मोडमध्ये तेव्हा पण होती. बट ड्यू टू सम सर्कमस्टन्सेस मी ते करू नाही शकली. तर माझं हे म्हणणं आहे की ॲटलिस्ट तुम्ही ते ट्राय करून बघा आणि तुम्हाला लाईफमध्ये ते रिग्रेट नाही राहणार की यार मी हे केलं पाहिजे होतं. कारण मला ते आत्ता होतं तर यार 2018मध्ये जर मी स्टार्ट केलं असतं आत्तापर्यंत मला ते सक्सेस भेटलं असतं जे बाकीचे इन्फ्लुएन्सर्सला भेटतं आहे. मग मला असं वाटतं की ॲटलिस्ट जर आपण ट्राय केलं ना तर ते होऊ शकतं. तर म्हणून जरी नाही झालं ना तरी मला एवढं असं रिग्रेट नसणं, कारण मी ॲटलिस्ट ट्राय केलं. मग तुमच्या पण लाईफमध्ये जर असं काय असेल जे तुम्हाला ट्राय करायचं आहे बट तुम्ही विचार करतात हे का एज आहे का, मला भेटेल का सक्सेस, एवढं ओव्हर थिंकिंग करूच नका. ॲटलिस्ट ट्राय करा. झालं तर चांगलंच आहे. तर मी प्रिवियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मला हेअर सिरीजवर पण काहीतरी अशी व्हिडिओ करायची आहे की हेअर ग्रोथ, कारण थायरॉइड अँड PCOSमुळे माझे केसाचा टेक्स्चर हा थिन झाला आहे आणि माझा हेअरफॉल तर अफाट होतो. तर मी सनफ्लावर रोजमेरी ऑइल नाही सॉरी वॉटर वापरते. त्याचे खूप काय बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला दिसतच असेल. हां, तर हे मोस्टली मी स्कॅल्पला लावायचं आणि असं काही टक्कल नाही आहे माझ्या हेअर्समध्ये. बट तरी मला ते एक थिकनेस टेक्स्चर हवं आहे आणि ते स्मूथनिंग करून माझ्या हेअर्सची वाट लागली आहे. तर ते पण मे बी नॉट होऊ शकतं चेंजेस काय ना काहीतरी. मग ते मला जरा फ्रेश हेअर ग्रोथ आणायची तर मला रोजमेरी वॉटर हेल्प करेल न्यू ग्रोथ आणण्यासाठी. काय नाही, फक्त हे मसाज करायचं. माझ्याकडे विश केअरचं पण आहे, ते मी विश केअरचं पण वापरते. तुम्हाला जर हवं आहे तर ते मला सांगा, मी विश केअरची लिंक पण ॲड करेल. तुम्ही ते पण वापरू शकता बिकॉज त्याच्याने मला खूप 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 डिफरन्स जाणवला आहे. तुम्ही ते करू शकता. आणि काय नाही, असं लाईफमध्ये तर काही इंटरेस्टिंग चाललं नाही. जे चाललं आहे ते चांगलंच चाललं आहे असं म्हणायचं. आणि हां, उद्या अंगारका संकष्टी आहे, तर कोण कोण उपवास धरणार आहे प्लीज कॉमेंट डाऊन बिलो ऑन इंस्टाग्राम. थँक्यू. आणि माझा जरा जो फोकस आहे कॅमेराकडे कसं बघायचं ते मला माहिती नाही आहे. तर मध्ये मी तुम्हाला असं मधीच कानी दिसू शकते, तर तुम्ही ते इग्नोर करा प्लीज. थँक्यू सो मच.